सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात एकदम मराठीमध्ये. तर मित्रांनो इथं वानर बघा तुम्हाला दाखवतोय. आता मी कुठे आहेत आता अजिंक्य ताराच्या वर आलेलो आहोत, कासपठाराकडे चाललोय. तुम्हाला झूम करून दाखवतो. माकड बघा, वानर आहे, वानर काळ्या तोंडाचा वानर. आणि मग त्याला वाटलं काहीतरी खायला भेटेल आशेनं आलो होतो, पण खरंच आता काय आमच्याकडे मला वाटतंय काय त्याला द्यावं. केळी होती घेतलेली, ती पण गेली. बघू चला. तर तुम्हाला आता दाखवतो ह्या बाजूला हे सातारा जिल्हा, सातारा आहे सगळं सिटी, सातारा सिटी आहे सगळी. आणि हे खोल अशी दरी आहे इकडं. तर ही खोल दरी मित्रांनो तुम्ही बघा. आता आम्ही उतरलो, 1-2 मिनिट फक्त आम्हाला व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे आणि निघायचे लगेच पुढं. आम्हाला जायचं कासपठाराकडे. इकडे बघा डोंगर कसा दिसतोय, म्हणजे निसर्गाचं सौंदर्य काय असतं ते ह्याला म्हणतात मित्रांनो. निसर्गाचं सौंदर्य झालं कशाला म्हणतात, ह्याला म्हणायचं. घरचं काय ती बायकोनं हाणलं मारलं, दररोज शेण काढायचे, गाई धुवायच्यात, हे संतोष गाई धुवायच्यात, म्हशी धुवायच्यात, हे सगळं आज सोडून द्यायचं आणि आज फक्त थोडीशी मजा करायची. हा ढग, हे बघा आकाशात बघा वर फक्त ढग दिसतात तुम्हाला. आणि हे बोट बघा कुठे माझं दिसतं का तुम्हाला, इथं ढग असे थांबलेले आहेत, हाडलेत त्या टोकाला वरच्या. तर थोडी मौज मजा करणार आहेत मित्रांनो. नमस्कार सगळ्यांना, मी अतुल गायकवाड. आणि आताची आमची टीम सगळी, आता सगळ्याची नाव आता डबल घेत नाही. अजिंक्य तारा किल्ला तिथं आहे मित्रांनो. आणि इतकं सुंदर गॉगल लावला तो आमचं गॉगल आतमध्ये दिसतात. भावानं गॉगल बिगल काढलाय. पावसाला थोडीशी उघड दिसतेली. आणखी आम्हाला थंडी काय वाजत नाही, कारण भिजलेलं नाही. जशी जशी थंडी वाजेल ना तसा अशी कापरं भरेल अंगामध्ये आणि मग हुडहुडी भरेल. तर मित्रांनो सगळे मित्र आहेत, थोडी मौज म्हणजे आता रील काढायची. इथं अजिंक्य तारा पाठीमाग आहे. आता आम्हाला कासपठाराकडे जायचे. हिरवगार वातावरण तुम्हाला आत्ताचं दाखवलं मी, तरी पण एक सेल्फी कॅमेऱ्यानं दाखवतो. आणि पाठीमागचं बघा, हे रस्ता बघा कसा दिसतोय. हे मित्रांनो फिरण्यासाठी या, काहीतरी थोडासा वेळ काढा जीवनातला, काहीतरी स्वतःसाठी खर्च करा. काम रोजच चाललंय, काम रोज. आताच मी सांगितलं होतं गाई धुवायच्या, म्हशी धुवायच्या, कुठं काय हे शेतातली काम आपली दररोज चालले, दररोज चाललंय. बायकोनं घरात सांगायचं तुम्ही हे करावं ते करावं, चाललंय सगळंच चाललंय. त्यातनं थोडासा एक स्वतःसाठी वेळ करा. 1-2 जे भाऊ 20,000 कमवते त्यातले काही 4 पैसे, 20,000 म्हणजे म्हणत नाही, कोणी लाख कमवत असेल त्यातले 2,000 रुपये एक स्वतःसाठी खर्च करा. आठवड्यातला नाही, 15 दिवसातला एखादा दिवस असं फिरायला जा, मित्रासमोर फिरायला जा आणि मौज मजा करा मित्रांनो. चला आपण जाणार आहोत आता, जायचं चला बाय. तर बघा मित्रांनो बिबट्या आहे. तर ही कडा बघा तुम्हाला दाखवतोय. आता इतकं भारी लोकेशन दिसते ना. आता हे चालू ठेवा फक्त तुम्ही वायपर. हे काय होते, थेंब पडले की त्या क्लिअर दिसत नाही पुढचं. आता बघा आम्ही चालू आहे कासपठाराकडे. कासपठारला आता काय नसतं, छोटे छोटे गवत आले फक्त, त्याला फुलं यायला आणखीन टायमिंग आहे. फुलं दादा सप्टेंबरमध्ये येतात ना, सप्टेंबरमध्ये फुलं येतात. तर आम्ही चालू कासपठाराच्या दिशेने वजराई धबधब्याकडे. आणि कास तलाव पण आहे तिथं, ते दोन्ही बघायचं आहे आणि मग पुढचं बघायचं. हे झाल्यावर पुन्हा मग दुसरं बघायचं आहे लोकेशन. पण आधी हे तरी बघू द्या. चला आपण आता तिकडे चालू आहे. तो कासपठार या ठिकाणी आलेला आहे, कास तलाव बघायला आलेला आहे. इतकं सुंदर वातावरण आहे ना. आता बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल, छत्री धरली, पाऊस 1 मिनिटात असा सपा पाऊस येतोय आणि पटकन पडतोय आणि पटकन जातोय पाऊस. लयच आनंद वाटायला आज, म्हणजे ओसंडूनच व्हायला आहे. हे गाडीतली काय नरसाळ्या निघाणार बाहेर, निघले बाहेर. चला मागचं वातावरण फक्त बघा एकदा. आणि वातावरण बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल कसं वातावरण आहे. हळूहळू एक बाहेर निघायला लागला आहे गाडीतून आम्ही बाहेर निघलोय. मस्त कास तलावावरती पाण्याचा आवाज येतच असेल तुम्हाला, कास तलाव. आणि मागचं जर वातावरण बघितलं ना, अरे मस्त वातावरण खरंच छान आहे. आता फिरायला सगळ्यांनीच आलं पाहिजे, माणसाने जिंदगीत आलं पाहिजे. दुसरं काय नाही, हे विषय काय नाही. वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. काय होतं माहितीये का, बाहेर गेलं की माणसाला कळतं काय आहे. बरोबर, रोज तीच काम, रोज धंदा, रोज बायका पोरं, रोज सगळे. अहो कधीतरी एन्जॉयला या, बघा काय मजा येते. आणि अशा ठिकाणी फिरा की ज्या ठिकाणी की असं वाटलं पाहिजे की आपण स्वर्गात आलोय, स्वर्गात. एकच खाली घ्या म्हणजे वर मागचं लोकेशन दिसेल जरा. हा स्वर्गात आल्यासारखं वाटायला. आणि इतकं भारी वाटतं ना ह्या लोकेशनला आल्यावर. तुम्हाला दाखवतो आता पुढं चला थोडंसं, मग कळेल तुम्हाला नेमकं वातावरण कसं आहे. आणि हा कासचा धबधबा एक आतापर्यंत म्हणजे दिसला नव्हता, पण आता चालू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये काय नसतं, आता पावसाळ्यात चांगला वाहतोय, आवाज येतोय. आपण आता चालू आहे तिकडं, चला पटकन जाऊया मित्रांनो. कासपठारापासून आपण थोडंसं काही 7-8 किलोमीटर अंतरावरती आलो ना की आपल्याला कास तलाव आहे. आणि कास तलाव आला की त्याच्या पुढं थोडंसं यायचं आहे, तलावाच्या कडेकडे नाही. तिथं आला की तुम्हाला एकदम कास तलाव आणि त्याचा धबधबा बनवलाय ना,
अप्रतिम धबधबा आहे, इतका सुंदर धबधबा आहे. पाण्याचा आवाज, पाण्यामध्ये मरमुरात खेळण्याचा मन मुराद तुत्री बोलायला यायला जरा थंडीमुळं, आणि मनमुराद आनंद घेता येतो. चला, दोन आमची टीम जासूस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे शोध घेणारे लोक, सर्च करणारे लोक पुढं गेलेत. धबधबा कसा आहे, काय 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 ते बघायला पुढे गेलेत. चला आपण आता सर्वे करण्यासाठी गेलेत, आणि त्यांचा मेल आम्हाला आला की आहे परिस्थिती चांगली आहे, या तुम्ही येऊ शकताय. आता आम्ही चाललोय पुढं. ते गळ्याला फाशी लागायची वेळ आली का सारखंच, काय होतं काय कळा नाही, वाऱ्यामुळे हे फिरतंय. आता तुम्ही म्हणता हे काय अडकवलंय, हे मोबाईलचं कव्हर आहे, पण हे फाशी लागायची अशी चिन्ह दिसायलेत. चला थोडंसं लूज करतो यारा, काय चिन्ह दिसत नाही निघायची त्याची. चला ओके. तर मित्रांनो चला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो. मित्रांनो हे बघा, ही कास तलाव, आणि चला पटापट 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 एक नंबर. प्रमोद पुढं पळतोय. बरमुडा काय यार भारी लोकेशन दिसायला, वा वा, हिरवगार आयला खरंच कमाल. आणि या चला पटापट पटापट, एक नंबर एक नंबर. मौज मजा मस्ती ह्याला म्हणायची मित्रांनो, मौज मजा मस्ती. वा 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 वा, एक नंबर आहे. असं ह्याला म्हणतात मौज मजा. जीवनाचा आनंद खरा ह्यात आहे मित्रांनो, आणि हाच आनंद लुटण्यासाठी सगळेजण येत आहेत. चला आपण आता चाललोय तिकडे. पाण्याचा आवाज येतो जोरदार, आणि हा धबधबा बघा. हेच धबधबा बघण्यासाठी लोक येतात सगळे. अरे वा 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 वा, एक नंबर लोकेशन, सुंदर लोकेशन. निसर्गाचं सौंदर्य ज्याला म्हणायचं ना मित्रांनो, तेच सौंदर्य आहे. एक नंबर अप्रतिम सौंदर्य आहे. इथं दादा, जावीर, संतोष हे सगळे एन्जॉय करतात, फुल मौज मजा करतात. आणि आपण आता रील बघून येत होतो ते खरंच मित्रांनो आलं तरी चालेल आता, कारण धबधबा पूर्ण चालू आहे. दादे पण आलाय, दादे पुढे आला सर्चिंगसाठी, म्हणजे कसं काय धबधबा बघायला. आणि हे बघा दादा इकडे फिर, दादा इकडे फिर, म्हणजे मागचं दिसतंय. हेच लोकेशन आहे, आणि ह्याच्यासाठी यायचंय खास. कळलं तुम्हाला? हां कळलं. ह्याच्यासाठी यायचंय, हे बघायला यायचंय. आता चल आपण आतमध्ये चाललोय. मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया. दोघं जण गेलेलं आतमध्ये. आता आपण चाललोय तिथं. चला आतमध्ये यायचं असेल तर आतमध्ये टाकलोय मी. तर मित्रांनो कास पठाराच्या या जेव्हा आपण तलावावरती याल तेव्हा जो तलावातून जो बाहेर पाणी फेकलं जाते त्याला आपण काही ठिकाणी सांडवा म्हटलं जातं. तर त्यांनी सांडव्याच्या याच पद्धतीमध्ये इतकं सुंदर पद्धतीचे धबधबे बनवले आहेत आणि खूप सुंदर आहेत. इथं एवढी रिस्क नाही कारण पाण्याचा प्रवाह हा थोडासा कमीच आहे. आम्ही आतमध्ये गेलो आणि मधोमध गेलो एकमेकांच्या आधाराने आणि मौज मजा केली. आता प्रमोद डान्स करतोय थोडासा, कारण पाण्याच्या तालावरती त्याचा डान्स चालला होता मित्रांनो. आणि सगळेजणच इथे थोडी मजा करत होते कारण पाण्याचा प्रवाह तुम्हाला थोडं, पाणी जरी जास्त दिसत असलं तरी पाणी काय एवढं नाही, पाणी कमीच आहे. तर हे मित्रांनो लोकेशन आहे, इतकं सुंदर लोकेशन आहे. तुम्ही येऊ शकता. याला टप्पे आहेत असे 1 2 3 4, आणि हेच टप्पे आपल्याला एकदम आकर्षित करतात, मन आकर्षित करतात, आणि आपण येऊ शकतो, मजा करू शकतो. आणि सगळेच इथं पर्यटक येतात, बघण्यासाठी येतात. प्रत्येकजण आपापले व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो आणि सेल्फी बनवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. आता हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजमधनं हे पाणी खाली जातं आणि ह्याच्यावरती तलाव आहे. आता मी तुम्हाला दाखवलाच असेल, हा तलाव आहे वर, या वरच्या बाजूला असा तलाव आहे इकडे. आणि या तलावातून वरनं पाणी खाली येतं. आणि जेव्हा या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि हे पाणी जेव्हा खाली येतं तेव्हा खाली आल्यानंतर त्या पायऱ्यावरनं पाणी खाली असं एक धबधबा बनल्यासारखा बनला आहे. आणि मित्रांनो खरंच खूप सुंदर लोकेशन आहे. बघायचं झालं तर हे या बाजूचं. चला आपण आता पुढे जाऊया. मित्र काय पुढे गेलेले आहेत. तर आपण थोडंसं वर आलो आता, आणि वर आलो आहे थोडं वरनं तुम्हाला दाखवतो लोकेशन. चला आपण आता वरनं बघूया. तुम्हाला वरनं सांगितलं समजेल, लक्षात येईल. हे बघा आपण वर आलो आता. हे बघा इथे, हे बघा हे लोकेशन आहे.
चला तर मित्रांनो, कासपठारचा हा जो तलाव होता, हा तलाव आता तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.